महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। दहिवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत लब्धी गार्डन सोसायटीचे सांडपाणी थेट उल्हास नदीत सोडल्याने हंबारपाड्यातील ग्रामस्थांनी केलेली तक्रारीवर सौ मेघाताई मिसाळ यांनी केली पाहणी। कर्जत तालुक्यातील नेरळ दहिवली येथील उल्हास नदीच्या काठावर उभारण्यात येणाऱ्या लब्धी गार्डनचे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या। उल्हास नदीपात्रात सोडलेल्या सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येणार आल्याने हे पाणी थांबले नाही तर बिल्डर विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे। उल्हास नदीच्या पात्रात कर्जत तेथून वाहत येणाऱ्या आणि बदलापूर येथे पाणी अडवून ते पाणी अनेक शहरांना देण्यात येत असल्याने वाहती नदी दूषित होत असल्याच्या भीतीने दहिवली ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी उल्हास नदीवर धडक दिली होती। प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आश्वासन दिल्याप्रमाणे दहिवलीतर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच मेघा अमर मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी थेट नदीपात्रात जाऊन पाहणी केली। त्यानंतर पाईपाद्वारे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत असल्याचे दिसून आले। सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याने सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यावेळी उपसरपंच आदेश धुळे, कर्जत पंचायत समिती माजी सभापती अमर मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य नरेश कालेकर, सोनम गायकवाड, यशवंत भवारे यांच्यासह भास्कर तरे, जनार्दन तरे, ॲडव्होकेट पंकज तरे, सतीश कालेकर यांनी उपस्थित राहून पाहणी केली। उल्हास नदीलगत बांधकाम करून उभ्या राहिलेल्या लब्धी गार्डन्स या गृह प्रकल्पातून जो सांडपाण्याचा निचरा होत आहे त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल दिलेला आहे। शासकीय स्तरावर तक्रारी केल्या असून अनेकदा याबाबत कारणे दाखवा नोटीस बिल्डरला देण्यात आलेली आहे। नियमानुसार सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पातील पाणी बाहेर कुठेही जाता कामा नये, परंतु आजही नदीपात्रात पाणी सर्रास सोडले जात आहे। त्यामुळे याबाबत त्वरित तहसील, जिल्हाधिकारी आणि प्रदूषण मंडळास याबाबत लेखी तक्रार करण्यात आल्या आहेत। नाडीची पाहणी केल्यानंतर ग्रामपंचायतच्या सरपंच मेघा मिसाळ यांनी लब्धी गार्डन व्यवस्थितपणे यांना ग्रामपंचायत जाब विचारणार असून पाण्याचा निचरा उल्हास नदीत सोडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, अंडी देण्यात येणार नाही। तरी देखील असे प्रकार सुरू राहिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मेघ मिसाळ यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, कर्जत। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।